सर्वांना जय विजय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, परिवर्तन कामगार सेना वतीने मी हे प्रेस रिलीज करत आहे की मी एक माजी कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. सेवेमध्ये 32-35 वर्ष सेवा करताना प्रशासनातील बदल मी अनुभवले आहेत. जे आयुक्त आले त्या आयुक्तांनी त्यांच्या निर्णयानुसार केलेले बदल मी पाहिलेले आहेत. शहरामध्ये होणारे बदल मी पाहिलेले आहेत. बदल हे व्हावेत, पण बदल असे नसावेत की नागरिकांच्या जीवावरती बेतावं. बदल असे नसावेत की नागरिकांच्या जीवावरती बेतावं. जी गावदेवी भाजी मंडई दुर्घटना झाली ही दुर्दैर होती आणि या घटनेमध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. म्हणून मी हे प्रेस रिलीज नोट का करतो आहे. माझा जन्म ठाण्यातील आहे. 1965मधला ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकामध्ये दिवंगत कामगारांचे तांगो शिंदे यांचं भरीव कार्य आहे. जवाहरबाग, जुनं ठाणं, महात्मा फुले मार्केट, जुनी स्मशानभूमी, आत्ताची साई आरा प्रशासनची स्मशानभूमी, मध्यवर्ती स्मशानभूमी असताना सदर स्मशानभूमी वाढविताना तिकडचं असलेलं फायर स्टेशन तोडणं, जुनी नगरपालिका कार्यालय, महानगरपालिका कार्यालयाची जागा तोडणं, सरकारी जागेवर अनधिकृतपणे स्टॉल्स देणं आणि त्या स्टॉलमधील होणारा भ्रष्टाचार गडगंज असणारे आयुक्त जसवाल, उपनगर अभियंता नियमबाह्य, घटनाबाह्य, जो चौकशीमध्ये अडकलेला माणूस, खोटे बिलं काढणारे प्रमोद निंबाळकर, ह्याला प्रभारी 4 देऊन उपनगर अभियंतापर्यंत पोचवलं आणि जवळजवळ 50 कोटी रुपये प्रमोद निंबाळकर आणि 50 कोटी रुपये जसवाल यांचा या कथित रस्ता रुंदीकरण, स्टॉल घोटाळा, भ्रष्टाचार, कथित FSI शहर विकास विभागातील FSI वाटप घोटाळा, सेवा भूखंड विकासक लोकांना संस्थेसाठी देणं, अशा अनेक घोटाळे या महानगरपालिकेत गेल्या 10-12 वर्षात झाले. जसं भारतीय जनता पार्टी RSS सरकार आलं, जोपर्यंत देशपातळीवर घोटाळा होत होता, तसं ठाणे महानगरपालिकेत एक आयुक्त जसवाल आल्यापासून जो त्यांनी आपली कार्यकुशलता दाखवली, जरूर कार्यकुशल होते, परंतु भ्रष्टाचारच तेवढा केला. त्या भ्रष्टाचाराबरोबर कोणी ब्र काढलेला नाही आहे. केवळ रवींद्र शिंदे एकमेव असा माणूस होता कार्यकारी अभियंता जो जसवालविरुद्ध का कोणतेही आयुक्त प्रशासन आलं का त्याच्याविरुद्ध भांडणारा होता. त्यामुळे या लोकांचे धाबे जाण्याचे आणि म्हणूनच कोविड कालावधीमध्ये मी जे काही वक्तव्य केलं होतं हे प्रशासनाच्या भल्याचं होतं. त्यावेळी पालकमंत्री यांनी जे काही विधान केलं, कोरोना कालावधी संपला आहे. कोरोना कालावधी सगळीकडे संपला आहे. झोपडपट्टीमधील संपला आहे, सगळ्या गल्लीबोळातील संपला आहे आणि संकुलनामध्ये वाढीस लागला. ह्या विधानाला मी आक्षेप घेतला होता. त्यामुळे ह्या आक्षेप घेतल्यामुळे कुठल्या प्रकारचं विक्षिप्त असं आक्षेप नव्हतं, तर सरळ साधा प्रश्न आक्षेप होता, जो विनंती वजा दखलपात्र होता. परंतु प्रशासनाने आणि त्याचे लोकप्रतिनिधी नरेश मस्के, गोल्डन गँग यांनी विपर्यास करून रवींद्र शिंदेना त्या काही कोविडमध्ये निलंबित करायला लावलं. एक नाही दुसऱ्यांदा राबोडी खोटा नाला मंजूर केला. त्यावेळेस मी जसवालवर आक्षेप घेतला होता. आता जे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना त्यांच्या घराजवळ शिवसेना शाखेजवळ नाला गेला आहे, त्याच्यावर पार्किंग व्यवस्था प्रश्नावर पण मी विरोधात बोललो होतो महासभेच्या दिवशी जसवाल साहेबांना. तदनंतर हे आता राबोडी नाल्याबाबत पण कोविड कालावधीमध्ये मी आक्षेप घेतला होता. परंतु एक चांगल्या कामासाठी जर मी आक्षेप घेतला म्हणून मी दोषी ठरतो का? नाही. तर मला तात्काळ निलंबन केलं गेलं. मला 2 ते 3 वेळा व्हॉट्सअप ग्रुपमधून जसवाल साहेबांनी बाहेर काढलं. परंतु मी माझा आवाज दाबला नाही. मी बोलत राहिलो. सत्याचा वाली परमेश्वर आहे. आणि सत्याच्या वालीचा परमेश्वराच्या लाठीमध्ये आवाज आहे. तो आज ना उद्या बाहेर येतो. केलेल्या कर्तृत्वाचं फळ या अशा आगीरूपात बाहेर येतं आणि त्यास प्रशासन जबाबदार होतं. म्हणून या सर्व
प्रशासनातील जबाबदार वृत्तीला 1 जून ते 5 जून दरम्यान उत्तर मिळणार आहे की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने मी स्वतः माझं अर्धनग्न उपोषण मी स्वतः माझं अर्धनग्न बेमुदत उपोषण महानगरपालिका प्रशासनाच्या भवर जारी केलेलं आहे. हे राज्याच्या माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री आणि महापौर, उपमहापौर, संपूर्ण सभागृह नेते, गटनेते, 131 नगरसेवक यांनी दखल घ्यावी. जे मूळ फायर ब्रिगेड होतं हे तुम्हाला का हलवायची गरज होती? जवाहर बाग जवळचं हे मूळ फायर ब्रिगेड होतं, जवळचं का हलवायची गरज होती? 6 बंब, 7 बंब, 10 बंब तिथे उभे असायचे, अहोरात्र मेहनत करायचे फायरमन. तर तुम्हाला ते का व्यवस्था बदलण्याची गरज पडली? व्यवस्था बदलली तर म्हणजे गेल्या 10 वर्षात नवीन फायर स्टेशन बांधले. ते कशासाठी बांधले? लोकांच्या व्यवस्थेसाठी बांधले. आणि ह्या लोकांच्या व्यवस्थेमध्ये फायर स्टेशन बांधूनही वेळेला फायर न पोचणे, बंब न पोचणे हे दुर्भिक्ष आहे. एवढे नवीन फायर स्टेशन 9 प्रभाग समितीने 9 फायर स्टेशन बांधलेत. नितीन कंपनीजवळ नवीन फायर स्टेशन आहे. महानगरपालिका कार्यालयामध्ये फायर स्टेशन होते, का बंद केलं? जुने फायर ऑफिसचं जवाहरबागचं फायर स्टेशन का बंद केलं? हा माझा प्रश्न आहे. बाळकुंभवरून आपल्याला गाड्या मागवा लागल्या. ज्यावेळेस आग लागली भाजी मंडईमध्ये गावदेवी 2:30 वाजता पहाटे, त्यावेळेस एक बंब उपलब्ध झाला नाही. बाळकुंभवरून बंब मागवायला लागले. ही दुर्भास्त प्रशासन जबाबदार आहे. आयुक्त जबाबदार आहेत. माजी आयुक्त जसवाल जबाबदार आहेत. जे गाय स्टॉल अतिक्रमणाला माजी आयुक्त जसवाल जबाबदार आहेत. प्रमोद निंबाळकर जबाबदार आहेत. सहाय्यक महेशार जबाबदार आहे भाजी मंडईला गाळे वाटण्याच्या. आणि या आगीमध्ये आत्ताचे आयुक्त सौरव राव जबाबदार आहेत. या कोणाला मी सोडणार नाही. तर त्यांच्यावर क्रिमिनल ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा तर दाखल होणार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होणार, याची नोंद घ्यावी. आणि 1 जून ते 5 जून दरम्यान अर्धनग्न उपोषण आंदोलन महानगरपालिकेच्या भवनसमोर येणार. याला तुम्हाला जनतेला उत्तर देणं भाग आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, महाराष्ट्र.